नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आता उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांचं विमान अपघाती निधन झाल्यानंतर जे काही संशय निर्माण होतोय, घात की अपघात, हा रोहित पवार हे वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या प्रेझेंटेशन करतायत, सखोल अशी माहिती देत आहेत. त्यासोबतच अमोल कोल्हे जे की खासदार आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते सुद्धा या मुद्द्यावरती संशय व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा भाग असा आहे की अमोल मिटकरी जे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यासोबत सुरेखाताई ठोंबरे या सुद्धा अजितदादा पवार गटाचे आहेत. हे दोघंही या ठिकाणी पुन्हा अपघात की घातपात याविषयी संशय व्यक्त करताना दिसत आहेत. हे सगळं जरी घडत असलं तर अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जे प्रमुख नेते आहेत, मग प्रदेशाध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असतील, मग प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ, आणखी जे कोणी त्यांचे सिनियर मंत्री असतील, हे मात्र अजितदादा पवारांच्या विमान अपघाताविषयी सुरुवातीला घातपाताची शंका व्यक्त करतच नव्हते, कुठला प्रश्न उपस्थित करत नव्हते. पण जेव्हा रोहित पवार आणि इतर नेत्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवला किंवा शंका उपस्थित केली, त्यानंतर जय पवार, पार्थ पवार यांनी सुद्धा शंका उपस्थित केली आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्या की गटनेत्या आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार दादांच्या सुविध पत्नी आहेत, त्या म्हणजे सुनेत्राताई पवार यांनी स्वतः या संदर्भात चौकशी करण्याचं निवेदन हे सरकारला दिलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र घात की अपघात या विषय आता राज्यातल्या प्रत्येक घरामध्ये संशय व्यक्त केला जातोय. मित्रांनो, हा भाग आहे. परंतु यानंतर एक गोष्ट लक्षात येते की अजितदादा पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं, ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेटपणे व्यक्त करताना दिसले, आताही व्यक्त करतायत. अनेक माध्यमांवर सुद्धा प्रतिक्रिया देताना काय घडलं होतं हे सुद्धा ते सांगतायत. मात्र दुसरीकडं अजितदादांच्या निधनानंतर जी राष्ट्रवादी शिल्लक राहिलेली आहे, त्यामधले जे शीर्ष नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ते मात्र असं काही झालं नव्हतं किंवा आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आणि असं काही घडलंच नाही, अशा बद्दलच्या त्या प्रतिक्रिया देत आहेत. या उलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात ते उभा करण्याचा प्रयत्न करतायत की अजितदादांचं निधन झाल्यानंतर त्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं, अशी प्रतिक्रिया का दिली गेली, हाच आमच्या समोरचा प्रश्न आहे, असं ते बोलतायत. मात्र शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतायत की अजितदादा पवारांचं जे काही ठरलं होतं ही आम्ही प्रतिक्रिया दिली, भावना व्यक्त केल्या, परंतु या भावनेला थेटपणे आक्षेप आणि विरोध करण्याची भूमिका अजितदादा पवार यांच्या नंतर राहिलेल्या जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, मग प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, यांनी मात्र याला विरोध का दर्शवला हे आमच्या लक्षात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं. आणि आता शरद पवार यांच्या गटाकडून या विषयावर नो कॉमेंट्स आणि विलिनीकरणाला फुल स्टॉप दिल्याचं या ठिकाणी बोलून दाखवलं जाते, दिसतंय. परंतु मित्रांनो, विषय असा आहे, अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार यांची मुलाखत झाली होती, यांच्या भेटी झाल्या होत्या. विशेष म्हणजे त्याही पुढे जाऊन शरद पवार यांच्या गटाचे जयंत पाटील साहेब असतील किंवा रोहित पवार असतील, अमोल कोल्हे असतील, आणखी राजेश टोपे असतील, या नेत्यांसोबत अजितदादांनी पवार साहेबांच्या उपस्थितीत सुद्धा बैठक घेतली होती. परंतु उर्वरित जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या सोबत अजितदादांच्या जवळपास 13 बैठका झाल्या होत्या. हे आता अमोल कोल्हे असतील, रोहित पवार असतील, जयंत पाटील यांनी स्पष्ट करून सांगितलंय की या 13 बैठकांमध्ये अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायला पाहिजे ही भूमिका व्यक्त केली होती. आणि त्या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण या निवडणुकीमधून आपण वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करू असंही ठरलं होतं. आणि त्यामुळे ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असताना सुद्धा, खासदार असताना सुद्धा, त्या ठिकाणचे नेते असतील, त्या नेत्याचे कुटुंबीय असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले आणि ते निवडून सुद्धा आले. मग हे सगळं घडत असताना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, आमदारांच्या कुटुंबीय किंवा त्यांचे पदाधिकारी, प्रमुख जबाबदार नेते असतील, हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर कसे लढले हे सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना माहित नाही का, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय. दुसरी भाग, जे उमेदवार उभा राहिले होते त्यांना जो काही पक्षाचा बी फॉर्म देण्यात आला, ए फॉर्म देण्यात आला, हे एबी फॉर्म देताना त्याच्यावरती जी सही आहे हे कोणी केली, मग कदाचित ती प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनीच केलेली आहे. मग ही सही करत असताना किंवा उमेदवारी देत असताना त्यांनी प्रश्न उपस्थित झाला नाही का की आपल्या अजितदादा पवार गटाकडून शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर का लढतायत, त्यांना आपण एबी फॉर्म का देतोय, याविषयी अजितदादांविषयी सोबत सुनील तटकरे असतील
किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा राज्यातले जे काही प्रमुख नेते जे म्हणतात स्वतःला, कारण अजितदादा जर त्यांना प्रमुख म्हणत असते तर या बैठकीत त्यांना उपस्थिती घेतली असती, परंतु तसं झालेलं या ठिकाणी दिसत नाही. आणि त्यामुळं हे एबी फॉर्म देताना यांच्याच सहीनं ते फॉर्म गेले होते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं भविष्यात विलिनीकरण होणार आहे हे यांना माहीत होतं, असं अमोल कोल्हे यांनी थेटपणे सांगितलंय. दुसरा भाग असा आहे की 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. हे आता अमोल कोल्हे असतील किंवा रोहित पवार असतील किंवा जयंत पाटील हे आता स्पष्टपणे सांगतायत. आणि या संदर्भात झालेल्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत, व्हिडिओ सुद्धा आहेत असं त्यांनी सांगितलंय. योग्य वेळी ते आपण राज्याच्या समोर या ठिकाणी आणूत हेही त्यांनी सांगितले. परंतु आता अजितदादांसोबत ज्या चर्चा झाल्या होत्या त्या अजितदादाच आता राहिलेले नाहीत, त्यामुळे विलिनीकरणाचा विषय आता पुढे वाढविण्यात काही अर्थ नाही हे सुद्धा सांगून त्यांनी या ठिकाणी विलिनीकरणाच्या चर्चेला फुलस्टॉप दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण भाग असा आहे यामध्ये आणखीन एक गुप्त माहिती जी आहे ती उघड झालेली आहे. ती माहिती अशी होती की या बैठका ठरत असताना 11 बैठका या जवळ जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाल्या मुंबई या ठिकाणी. परंतु त्याच्यानंतर 3 बैठका ज्या झाल्या या 3 बैठकांमध्ये या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या. या तिन्ही बैठकांना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे कोणी प्रमुख नेते आहेत आज जे बोलतायत त्यापैकी अनेक जण उपस्थित होते आणि शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. यांच्या 3 बैठका या स्वतंत्र झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात या बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे. याचा स्पष्ट खुलासा खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी हेही सांगितलं की जर असं ठरलं होतं, बैठकाही झाल्या होत्या, विलिनीकरणाची तारीखही ठरली होती, एबी फॉर्मही दिला गेला होता, हे सगळं माहीत असताना आज अजितदादांच्या निधनानंतर जे प्रमुख म्हणून त्यांच्या सोबतचे नेते आहेत ते आज या गोष्टीला का टाळतायत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. थोडक्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे जाणीवपूर्वक खोटं बोलतायत असं त्यांनी अधोरेखित या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, दुसरा भाग याच्यामध्ये आणखी एक गुपित बाहेर पडलाय. ते म्हणजे असं आहे की अजितदादा पवार यांनी स्वतः या बैठकांमध्ये ठरवलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं, एकत्रितपणे लढायचं आणि लढत असताना अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्षच राहणार होते. याला पवार साहेबांची सुद्धा मान्यता असल्याचे संकेत आपल्याला या दोघांच्या माध्यमातून स्पष्टपणे मिळत आहेत. परंतु राज्याची जबाबदारी राष्ट्रवादी विलिनीकरण झाल्यानंतर जी एकत्रितपणे राष्ट्रवादी येणार आहे तिचं प्रदेशाध्यक्षपद द्यायचं कुणाला, तर ते खासदार अमोल कोल्हे यांना द्यायचं ठरलं होतं. हे सुद्धा स्पष्ट या गुप्त बैठकीतून बाहेर आलेलं आहे. आता अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं याचा अर्थ असा निघतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे शशिकांत शिंदे आहेत तेही बाजूला हटणार होते. ते तर हटलेच असते कारण ते पवार साहेबांच्या शब्दावर चालणारे नेते. परंतु सुनील तटकरे हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा हटवण्याचा प्लॅन या बैठकांमध्ये झाला होता. म्हणजे सुनील तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून काढायचं, दुसरीकडे त्यांच्या बदल्यात आम्ही शशिकांत शिंदे यांनाही काढलं असंही सांगायचं आणि त्या ठिकाणी अमोल कोल्हे हे दोन्ही पवार साहेबांचे एकनिष्ठ असलेले आणि दोघांचे विश्वासू असलेले नेते त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून बसवायचे. हा प्लॅन या ठिकाणी झाला होता. हा आता उघड झालाय. याला रोहित पवार, आमदार रोहित पवार यांनी सुद्धा खुलासा केलाय, दुजोरा दिलाय. आणि अमोल कोल्हे यांना ज्यावेळेस माध्यमांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं की होय असं ठरलं होतं, परंतु आता अजितदादांच्या जाण्यानं या गोष्टीला किंवा या निर्णयाला आता पूर्ण विराम देतोय, कारण इथं आता या विषयावर बोलणं योग्य ठरणार नाही. पण मित्रांनो, अमोल कोल्हे यांनाच प्रदेशाध्यक्ष का करायचं होतं? कारण अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि राहणार होते. पण अमोल कोल्हे यांना जर प्रदेशाध्यक्ष केलं असतं तर अजितदादा पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये अजितदादांना विरोध करणारे नेते तयार झाले होते. हे स्पष्ट आहे, आता हे लपून राहिलेलं नाहीये. का विरोध करत होते? एक तर छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर घेतलं नव्हतं. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये सुरुवातीला मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांचं नाव असेल असं त्यांना अपेक्षा होती, त्यांनी बोलून दाखवलं. पण त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं नव्हतं, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे राज्यसभेची उमेदवारी नाहीये, मंत्रिपदावर त्यांना घेण्यात आलं नव्हतं. जरी ते प्रचारक स्टार प्रचारकाच्या यादीत असले तरी सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांना त्या ठिकाणी कुठल्याही सभेला नेत्यांनी बोलवलं नाही. अनेक ठिकाणी त्यांचे फोटो सुद्धा राष्ट्रवादीच्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी टाळले होते. हे सगळा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणजेच अजितदादा पवारांच्या विरोधात छगनराव भुजबळ यांनी सुद्धा रोष व्यक्त केला होता आणि आम्ही खंबीरपणे लढू, मी लढणारा नेता आहे, मी कुठल्या पदासाठी हापापलेलो नाही, मला काय करायचं मी करून दाखवेल असंही सांगितलं होतं. याही पुढे एक वाक्य आपल्याला आठवत असेल, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना.
हे जे वाक्य होतं छगनराव भुजबळांचं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदर्भातलं होतं. कारण जर तिथं आपल्याला चैनच लागत असेल तर तिथं राहायचं कशाला. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी छगनराव भुजबळ यांची समज घातली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये उशिरा का होईना संधी देण्यात आली होती. म्हणजेच छगनराव भुजबळ आणि अजित पवारांचं जमत नाही हे तर पूर्वी एकत्रित राष्ट्रवादी असताना सुद्धा जमत नव्हतं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याही पुढे जाऊन जे काही सुनील तटकरे राष्ट्रवादीचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, ओबीसी नेते आहेत, परंतु ज्या रायगडमध्ये ते खासदार आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आरोप केलेले आहेत, चौकशा लागलेल्या आहेत आणि त्यामुळं भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकते म्हणून ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले होते. काही निर्णय ते अजितदादा पवारांनी सांगितल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीला पोषक होतील अशा पद्धतीची प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी रणनीती ठरवत होते असाही त्यांच्यावर आरोप होतोय आणि त्यामुळं तेही वेगळ्या पद्धतीनं चाललेले दिसले. त्यानंतर धनंजय मुंडे जे की मंत्री होते परंतु त्यांचं मंत्रिपद गेलं आणि आपल्याला मंत्रिपदावर घ्यावं यासाठी त्यांचा सुद्धा खूप दबाव अजित पवारांवर होता. तरी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक घटना आणि जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं होतं त्याचे पडसाद जे उमटत होते त्यानंतर अजितदादा पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर संधी दिलेली नव्हती. याही पुढे जाऊन पहिल्या मंत्रिमंडळाची जेव्हा स्थापना करणार होते किंवा मंत्रिमंडळाची शपथ घेणार होते त्या यादीत सुद्धा धनंजय मुंडे यांचं मंत्रिपदावर नाव नव्हतं. त्यांनी सुद्धा इशारा दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर धनंजय मुंडे यांना अजितदादांनी मंत्रिमंडळात घेतलं. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपण सगळे ते फुटेज सुद्धा पाहू शकता. पुढचा एक विषय येतो त्याच्यामध्ये आणखीन एक, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल हे शरदचंद्र पवार यांचे विश्वासू मानले जात होते परंतु ते अजितदादा पवार यांच्या सोबत गेले. राज्यात प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या सोबत गेल्यानंतर शंका निर्माण झाली होती की ही सगळी रणनीती आणि कूटनीती शरद पवार यांचीच असावी कारण त्यांच्या विश्वासातले प्रफुल्ल पटेल हे जाऊ शकत नाही. परंतु मित्रांनो नंतर गोष्टी लक्षात आल्या की त्यांच्यावर सुद्धा अनेक चौकशा सुरू आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाईची भूमिका त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घेतली होती आणि त्यांचं सुद्धा प्रेम हे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या बाजूनच पाहायला आपल्याला सातत्यानं मिळालं आणि त्यामुळे त्यांची भूमिका भाजपसोबत होती. अजितदादांनी जरी एकत्रीकरणाचा निर्णय घेतला असता तरी त्यांच्या वर्चस्वाला आणि एक अधिकारशाहीला धक्का पोहोचला असता कारण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये पुन्हा शरदचंद्र पवार गटाचं वर्चस्व अजितदादांच्या सोबत राहून निर्माण झालं असतं आणि आपल्याला त्याचं खच्चीकरण भोगावं लागलं असतं. आणि म्हणून अमोल कोल्हे हेच दोन्ही पवारांच्या मनातले प्रदेशाध्यक्ष होते. त्याचं कारण होतं की शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस अमोल कोल्हे यांनी पराभूत केलं. आता शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मतदारसंघातून शिवसेनेकडून लढत होते, उद्धव ठाकरे शिवसेनेकडून. ते कधीही पराभूत झाले नव्हते परंतु शरद पवार आणि अजित पवारांनी हेरलं होतं की या ठिकाणी जर अमोल कोल्हेंना उभा केलं तर शिवाजीराव आढळराव पाटील पडू शकतात. त्याचं कारण अमोल कोल्हे यांनी चित्रपटातून म्हणा किंवा मालिकातून म्हणा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या जीवन कार्यावर अनेक मालिका बनवल्या, पिक्चर बनवले आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांनी राज्याच्या देशाच्या जनतेसमोर आणलं होतं आणि त्यामुळे संभाजी महाराजांची भूमिका ही स्वतः त्यांनी केली. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जे काही मागच्या इतिहासामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता त्यातून पूर्ण प्रतिमा संभाजी महाराजांची जी सत्य आहे ती अमोल कोल्हेंनी बाहेर आणली आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ती मांडली. त्यामुळे अमोल कोल्हे हे शिवप्रेमी असतील किंवा शंभूप्रेमी जनता असेल यांच्या गळ्यातले ताईत झाले होते. त्यामुळं अमोल कोल्हे हे जरी ओबीसी समाजाचे असले, माळी समाजाचे जरी नेते असले तरी सुद्धा मराठा समाज आणि शिवप्रेमींमध्ये त्यांची एक वेगळी क्रेज आहे. दुसरी गोष्ट ते अभिनेते आहेत, तिसरी गोष्ट त्यांच्यामध्ये वक्तृत्व शैली आहे आणि चौथी गोष्ट शिवशाही, शिवशाहू आणि फुले आंबेडकर या विचारसरणीनं ते काम करतायत. सगळ्या जाती धर्माला ते घेऊन चालतायत. हा एक विषय होता आणि सोशल मीडियावर त्यांची एक मोठी क्रेज आहे, त्यांचा मोठा फॉलोअर्स आहे आणि या सगळ्या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यामध्ये आणखी मोठा फायदा होऊ शकतो. हीच रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि म्हणून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांना त्यांनी 2 वेळेस टक्कर दिली आणि दोन्ही वेळेस पराभव केला. आता जर अमोल कोल्हे यांना जर प्रदेशाध्यक्ष केलं तर या ठिकाणी विरोध करणारे जे कोणी असते तर मग ते छगनराव भुजबळ होते, त्या ठिकाणी सुनील तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे होते. हे ओबीसी नेते आहेत चारही. हे ओबीसी नेते जर गेले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला थोडा धक्का बसला असता कारण यांची भूमिका भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कल होता. अशा वेळेला जरी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असते तरी महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेतृत्व देणं गरजेचं होतं आणि ओबीसी नेतृत्व असं की ते सर्व समावेशक सगळ्या समाजामध्ये मिसळणारं, मिळणारं आणि ते लोकप्रिय असलेलं नेतृत्व देणं गरजेचं होतं आणि म्हणून अमोल कोल्हे यांच्या नावाची त्या ठिकाणी
चर्चा झाली होती, अंतिम निर्णय सुद्धा झाला होता आणि 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यानंतर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जाहीर होणार होतं. हा या ठिकाणी खुलासा आहे. दुसरा भाग असा आहे की ही टक्कर थेटपणे छगनराव भुजबळ यांना होती, कारण छगनराव भुजबळ हे माळी समाजाचे जरी नेते असले तरी ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून ते पुढे आले. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन ज्यावेळेस केलं त्यावेळेस ओबीसीचा आवाज म्हणून छगनराव भुजबळ हे मैदानात आले. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला काही अंशी बसला, परंतु जो राष्ट्रवादीचा मतदार होता तो भुजबळांच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीकडे झुकल्या गेला आणि भविष्यात जर असंच झालं तर हा मोठा नुकसानकारक निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी होऊ शकतो. आणि म्हणून जरी भुजबळ असतील यांनी जरी वेगळा निर्णय आणि वेगळी भूमिका घेतली तरी सुद्धा अमोल कोल्हे यांच्या रूपानं पुन्हा एक आपल्याला ओबीसी नेतृत्व मिळालं पाहिजे, माळी समाजाचंही नेतृत्व मिळालं पाहिजे आणि मराठा आणि बहुजन समाजाला अभिप्रेत असलेलं, लोकप्रिय असलेलं किंवा मान्य असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून अमोल कोल्हे हे भुजबळांना टक्कर म्हणून दोन्ही पवारांनी त्या ठिकाणी त्यांना निवडलं होतं. हे असं स्पष्टपणे हे गुप्त जे काही घटना आहे किंवा गुप्त प्लॅन जो आहे तो आता या ठिकाणी उघड झालेला आहे. आणि त्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हो अथवा न हो, परंतु अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रमुख पदाधिकारी असतील, त्यांच्यावरती जबाबदारी असेल, हे या घटनेतून आपल्याला स्पष्ट होत आहे. हे सगळ्या घडामोडी पाहता अमोल कोल्हेंना भुजबळांना टक्कर म्हणून दोन्ही पवारांनी प्रदेशाध्यक्ष निवडलं होतं, विलिनीकरणही ठरलं होतं. हा गुप्त प्लॅन आता बाहेर पडलेला आहे. आता विलिनीकरण होईल किंवा न होईल हा पुढचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, जे काही झालं होतं हे उघड झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय की अमोल कोल्हे यांना जर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष केलं किंवा दोन्ही पवारांनी निर्णय घेतला असता तर यामध्ये छगनराव भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, या नेत्यांना चपराक होती का, टक्कर होती का? आणि या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा भुजबळांना अमोल कोल्हे हे टक्कर देऊ शकतील का? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, पण आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करून कायम संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.